7 ऑक्टोबरला ठाण्यात अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अभिजात मराठी भाषा सप्ताह अंतर्गत आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली होणार सोहळा. 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे सोहळा संपन्न होणार. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान राज्यभर अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत ठाणे येथे मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राम गणेश गडकरी रंगायतन येथे संपन्न होणाऱ्या या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या सोहळ्यात मराठी भाषेसंदर्भात समर्पित वृत्तीने कार्यरत राहिलेल्या व्यक्तींचा सत्कार तसेच मराठी भाषेचा जागर करणाऱ्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी दिली. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा गौरव, अभिमान आणि वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने 3 ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून राज्य शासनाकडून साजरा करण्यात आला. त्याचबरोबर शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर हा सप्ताह अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाअंतर्गत दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याबाबत शनिवारी ठाण्यातील आनंद विश्वगुरुकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ, मराठी भाषा विभागाचे संचालक डॉक्टर श्यामकांत देवरे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांच्यासह मराठी भाषा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मराठी विभागाच्या वतीने आपल्याला सगळ्यांनाच माहिती की 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. कालच म्हणजे 3 ऑगस्ट 2025ला मुंबईला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस साजरा झाला. वर्षभर अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागांमधून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत आहेत. आदरणीय मराठी भाषा मंत्री उदय सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, नंतर आदरणीय अजितदादा पवार असतील, शासनाचे सगळे पदाधिकारी असतील, यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मराठी भाषेचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी म्हणून उत्तम असं काम केलं जात आहे. 7 ऑक्टोबर 2025ला संध्याकाळी 5 वाजता ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये हा एक उत्सव साजरा होणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, भाषा मंत्री उदय सामंत साहेब आणि या सगळ्या आजूबाजूचे सगळे साहित्यिक, महाविद्यालयांचे विद्यार्थी, जे मराठी भाषेवरती प्रेम करणारे जी मंडळी आहेत, या सगळ्या मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही विनंती मी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने, महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभागाच्या वतीने करत आहे. की ठाणं म्हटलं की साहित्य आणि संस्कृतीचा आपण एक उत्तम असं ठेव अशी ठाण्यामध्ये अशी म्हणतो. साहित्यावरती प्रेम करणारी सगळीच मंडळी ठाण्यामध्ये आहेत. अनेक लेखक, अनेक कलावंत, अनेक साहित्यिक आज ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि या सगळ्यांना मी अशी विनंती करीन महाराष्ट्र शासनाच्या वतीने की आपण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. धन्यवाद. नमस्कार. आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि कालच आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तो पहिला वाढदिवस अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतरचा आपण साजरा केला. रवींद्र नाट्य मंदिर येथे आपण अभिजात भाषेचा कार्यक्रम केला आणि त्यात अनेक पुस्तकं, ग्रंथसंपदांचं आपण उद्घाटन किंवा त्याचं अनावरण माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातून केलं. याच धर्तीवर अभिजात भाषेचा हा सप्ताहानिमित्त 7 तारखेला ठाणेमध्ये आपण काही साहित्यिक मान्यवरांचा सत्कार करायचं ठरवलं आहे. आदरणीय मंत्री मराठी भाषा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत असून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या कार्यक्रमाला येणार आहेत आणि त्यांच्या हातून साहित्यिकांचा सत्कार, मान सन्मान
होणार आहे आणि हा कार्यक्रम या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं आणि मराठी भाषा विभागाच्या या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद आपल्याकडून मिळावा असे मी संचालक राज्य मराठी विकास संस्था आणि विश्वकोश निर्मिती मंडळाचा सचिव म्हणून आपल्या सगळ्यांना करतो. धन्यवाद.